कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील कोतवालांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। 26 सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गाडेकर यांनी दिली आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर नरेश म्हस्केंनी ट्विट केलंय, एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही असं ट्विट नरेश म्हस्केंनी केलंय। ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी ही पोस्ट टाकली आहे। मुंबईतील मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गावर प्रवासी संख्या वाढताना दिसते। या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात 3.25 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। एका दिवसातील प्रवासी संख्येने आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा पार केलाय। याआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात 2,60,000चा टप्पा पार झाला होता। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी सुरू आहे। डोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शेतकरी स्नेहसंवाद मेळाव्यातून सावंत परिवार शक्ती प्रदर्शन करणार आहे। उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे यूपी बिहारमधील 33 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे। 15,000 लोकांना याचा फटका बसलाय। दरम्यान आयएमडीनं आज 17 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे आसाममध्ये उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये युक्रेनच्या झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे। न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय बैठक झाली। एका महिन्यात त्यांची ही दुसरी बैठक होती। दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान राबवलं जाणार आहे। यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 411 गावांची निवड करण्यात आली। त्यासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे। कामाच्या ताणामुळे मृत्यू झालेल्या सीए तरुणीमध्ये आत्मशक्तीचा अभाव होता, अशी टिप्पणी निर्मला सीतारामन यांनी केली। यावरून सीतारामन यांच्यावर टीका होऊ लागली आहे। सीतारामन यांनी पीडितेचा अपमान केला असा आरोप प्रियंका चतुर्वेदींनी केलाय। महाविकास आघाडीत मतदारसंघात बिघाडीची शक्यता आहे। आर्वी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसनं दावा केलाय। खासदार अमर काळे यांची पत्नी मयुरा काळे विधानसभेसाठी इच्छुक आहे, मात्र काँग्रेसचा त्याला विरोध आहे। जुन्नरमध्ये आकाशातून 25 किलोचा बर्फ पडल्याची चर्चा रंगली। ओतूर जवळील डोमेवाडीचा शिवारातील ही घटना असून बर्फाच्या गोळ्याची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे। जुन्नर महसूल विभागाकडून आकाशातून पडलेल्या बर्फाचा पंचनामा करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मूग आणि उडीदाच्या दरात प्रचंड तफावत दिसून येते। कारंजा बाजार समितीमध्ये दोन्ही शेतमालास सर्वाधिक दर मिळत असताना वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र कमी दर मिळतोय। त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील 8ही तालुक्यात दमदार पाऊस बरसलाय। पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचं मात्र नुकसान झालंय। वर्ध्यासह कारंजा, आष्टी, आर्वी, देवळी, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर या परिसरात पाऊस झालाय। आष्टी तालुक्यातील धामणगाव इथे उपोषणकर्ते साईनाथ पोकळे आणि अशोक पोकळेंचं मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आलंय। बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं बदलापूरकरांनी स्वागत केलंय। शाळकरी मुलांच्या पालकांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलंय। तसंच पोलिसांनी अक्षय शिंदेचं केलेलं एन्काउंटर योग्यच असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा पंधरवडा सुरू आहे। या अंतर्गत शहादा नगरपालिका आणि संकल्प ग्रुप शहादा यांच्या संयुक्त विद्यमानं शहरातील आणि स्थानिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांसह महिलांनी देखील यात सहभाग नोंदवला। वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। परिसरात आभाळ पूर्णतः भरून आलं असून हवेत गारवा पसरलाय। विरार ते चर्चगेट लोकल सेवा आणि शहरातील वाहतूक सुरळीत आहे। अमरावती विभागातील आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहे। परिवहन आयुक्तांची संघटनेसोबत झालेली चर्चा फिसकटल्यानं संपाचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र या संपामुळे 50 कोटींचा महसूल बुडण्याची शक्यता आहे। बीडच्या माजलगाव शहरात कर्कश आवाज देणाऱ्या बुलेटवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। माजलगाव शहरात पोलिसांनी कारवाई करत 17 बुलेट चालकांवर गुन्हा दाखल केलाय।
दरम्यान पोलिसांनी भर रस्त्यातच या बुलेटचं सायलेन्सर काढून जप्त केले. वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आलंय. बाजार समितीमध्ये कांडी हळदीला किमान 12,300 ते कमाल 14,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर मिळत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.